चहासोबत काहीतरी कुरकुरीत खावंसं वाटतंय तर मग एकदा हा चुरमुऱ्यांचा चिवडा नक्की बनवून बघा. कुरकुरीत इतका होतो की एक वाटीभर खाल्ला की दुसरी वाटी कशी भरते कळतसुद्धा नाही. आणि सगळ्यात खास म्हणजे यासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या स्वयंपाकघरातच असते. तर नमस्कार, वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर हा चुरमुऱ्यांचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी साधारण 150 ग्राम इतके चुरमुरे घेतले आहे. आता चुरमुरे आपण स्वच्छ चाळून घेऊया. चाळून घेतल्यानंतर चुरमुऱ्यांमध्ये जी काही घाण असते ती पूर्णपणे निघून जाते आणि चुरमुरे एकदम स्वच्छ होतात. आता आपले चुरमुरे चाळून झालेले आहेत. इथे मी चिवडा बनवण्यासाठी काही साहित्य घेतले आहे. तर 50 ग्राम इथे मी खोबरं घेतलं आहे, जे की सुकं आहे. आणि इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरची छान बारीक चिरून घेतल्या आहे. वाटीभर इतका फ्रेश असा कढीपत्ता घेतला आहे. वाटीभर पोहे घेतले आहे. 10-12 काजू घेतले आहे आणि सोबतच 150 ग्राम इतके मी शेंगदाणे घेतले आहे. आता आपल्याला हे सर्व छान तळून घ्यायचं आहे. अशा झाऱ्याच्या साह्याने याला छान तळून घ्यायचं आहे. असा झाऱ्या असेल तर चिवडा एकदम झटपट तयार होतो, शिवाय आपलं तेल देखील जास्त खराब होत नाही. आणि शेंगदाणे तुम्ही बघू शकता मस्त खरपूस रंग येईपर्यंत छान तळून झाले आहे. आता आपण लगेच एका ताटामध्ये हे काढून घेऊया. आणि आता लगेच त्याच झाऱ्यामध्ये सुकं खोबरं जे आहे ते देखील आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे. खूप जास्त काळं करायचं नाही, नाहीतर कडवट लागतं. त्यामुळे अशा रंगावरती खोबरं लगेच काढून घ्यायचं. मस्त रंग आलेला आहे. लगेच एका ताटामध्ये हे देखील काढून घेऊया. आता आपण खोबरं छान तळून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये काजू घालूया. काजू तळत असताना काजू लगेच रंग पकडतात, तर आपण याला सारखं हलवत राहायचं, म्हणजे एकसारख्या बाजूने काजू चांगले तळले जातात. अशाच प्रकारचा रंग आपल्याला हवा होता. परफेक्ट काजू तळले गेले की लगेच काढून घेऊया. आणि आता यामध्ये घालूया पोहे. तर इथे 1 वाटी पोहे आहे, तर अर्धी वाटी सध्याला मी एका बॅचमध्ये घातले आहे. पटकन पोहे देखील छान तळून झालेले आहे. लगेच काढून घेऊया आणि उर्वरित जे पोहे आहे ते पुन्हा यामध्ये घालून तळून घेऊया. या झाऱ्यामुळे आपल्याला खूप जास्त मदत होते. पटपट सगळ्या वस्तू तळल्या जातात आणि काढायला देखील सोप्या जातात. आता मिरची देखील इथे छान तळून झालेली आहे. मिरची तळत असताना यामधील पूर्ण मॉइश्चर आपल्याला काढून घ्यायचं आहे. जर यामध्ये ओलसरपणा राहिला तर चिवडा हा मऊ पडू शकतो. तसंच कढीपत्ता देखील आपण ज्यावेळेस तेलामध्ये घालतो तर त्याचा आवाज पूर्णपणे शांत झाला की मग समजून जायचं एकदम आपला कढीपत्ता कुरकुरीत झालेला आहे. आणि अशाच प्रकारचा कढीपत्ता आपल्याला चुरमुऱ्यामध्ये वापरायचा आहे. जर ओलसरपणा राहिला तर मग चुरमुरा किंवा चिवडा आपला एकदम मऊ पडतो. कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घातलं आहे. जिरे अर्धा चमचा आणि पाव चमचा इतकी हळद घालून यामध्ये चुरमुरे घातले आहे. आता आपल्याला हे चुरमुरे हलकेसे गरम करून घ्यायचे आहे, कारण मग अशा प्रकारे चांगले गरम करून घेतले की मग कुरकुरीतपणा छान येतो आणि चव देखील अप्रतिम येते. आता तुम्ही बघू शकता मस्त आपले चुरमुरे परतून झालेले आहे. एका ताटामध्ये हे थंड होण्यासाठी काढून घेऊया. आता चुरमुरे व्यवस्थित परतल्या गेले आहे. आता आपण मिक्सिंग बाउलमध्ये याला काढून घेऊया. आता हे सर्व चुरमुरे या मिक्सिंग बाउलमध्ये घातले आहे. आता आपण यामध्ये घालूया तळून घेतलेले सर्व साहित्य. तर मग काजू, शेंगदाणे, कढीपत्ता, पोहे आणि तळलेलं खोबरं. आता हे सर्व साहित्यामध्ये आपण यामध्ये घालूया 1 चमचा इतकं लाल मिरची पावडर. आणि आता यामध्ये घालूया 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा इतकी यामध्ये मी पिठी साखर घातली आहे. आणि सोबतच यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. पिठी साखर घातल्यामुळे आणि चाट मसाला या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे यामध्ये खूप चटपटीत चव येते. आंबट, गोड, तिखट अशी चव या चुरमुऱ्यांना येते.
आणि हे चुरमुरे मिक्स करत असताना मसाल्यांमध्ये तर एकदम हलक्या हलक्या हाताने याला मिक्स करायचं, नाहीतर आपले चुरमुरे तुटू शकतात. आता तुम्ही बघू शकता मस्त कलर यायला सुरुवात झाली आहे. हा चिवडा अगदी झटपट तयार होतो. मी तर म्हणते हा फक्त 10 मिनिटात मी तयार केला आहे. अगदी खायला देखील खूप छान लागतो. आता बघा हा चिवडा किती मस्त कुरकुरीत झाला आहे. पण थांबा, शेवटी एक छोटीशी ट्रिक सांगते, ज्यामुळे चिवडा आपला बराच काळ म्हणजे बराच वेळ कुरकुरीत राहतो. तर चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हवाबंद डब्यात भरून ठेवायचा आणि मग आपला कुरकुरीत असा चिवडा चांगला आठवडा ते महिनाभरापर्यंत खात राहायचा. पण हा चिवडा खायलाच एवढा भारी होतो, तर हा महिनाभर जाईल याची तर गॅरंटी देऊ शकत नाही. तर हा चिवडा तुम्ही नक्की घरी ट्राय करा. तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. शेवटी मुलांना देखील खूप आवडणार. ज्यावेळेस सुट्टीचा दिवस असतो आणि मुलं जर कुरकुरे वगैरे असं काही बाहेरचं खाऊ मागत असतील, तर त्यासाठी असा चुरमुऱ्यांचा चिवडा घरी नक्की बनवून ठेवा. लहान मुले देखील खूप आवडीने खातील. तर मग तुम्हाला हा चिवडा कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या चिवडाप्रेमी मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा सोप्या घरगुती रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.